अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल। सर्व दुःखांच्या नाशाकरता निर्वाणाचा
अहं वन्ते अहं वन्ते अब्रह्मचर्य
सिक्खापदं समादयामि मालागन्ध विलेपनधारण मंडन विभूषणठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि विद्यासेना महासेना वेरमणि सिक्खापदं समादयामि रूप रजतपतिगहना वेरमणि सिक्खापदं समादयामि ईशरणेन सह दशशीलं धम्मं साधितं सुरक्षितं दत्त्वा अहं वन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. मैं बनते प्रतिरूपम प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्माचं असतं की खऱ्या अर्थानं ब्राह्मण बनण्यासाठी ओरिजिनल ब्राह्मण बनण्यासाठी युद्ध करावे लागते. ओरिजिनल मुसलमान बनण्यासाठी त्यांनाही सुद्धा खर्च करावं लागतं आणि ओरिजिनल बुद्धिस्ट बनण्यासाठी त्याला 10 दिवसाची प्रवचन घ्यावं लागतं. बाहेर देशामध्ये थायलंड या देशामध्ये जन्माला मूल आल्यानंतर मुलगा असो या मुलगी 10 दिवस त्यांना प्रवचन घेतात. जेवढे दिवस ते कुवरमध्ये राहतील तेवढे दिवस त्यांचं हे होत असतं. म्हणून आपणही सुद्धा खऱ्या अर्थानं बौद्ध बनण्यासाठी 10 दिवस का होणार जीवन परिधान केलं पाहिजे. म्हणजेच आपण खऱ्या अर्थानं बौद्ध बनतो. जीवन परिधान करून 10 दिवस त्या सिंहाचं पालन करणं, बुद्धिझम फॉलो करणे, या सर्व गोष्टी तुम्हाला या 10 दिवसामध्ये शिकवल्या जातात. आज तुम्ही खऱ्या अर्थाने बुद्धपुत्र झालात. तुमचं यानंतर नाव पण तुमचं चेंज होणार आहे. तुमचं नाव ठेवलेलं आहे. बुद्धपुत्राचा मान हा प्रत्येकाला घेता येत नाही. त्यालाही सुद्धा फार मोठं हे करावं लागतं, कष्ट करावं लागतं की इतकं पाहिजे की मीही सुद्धा बुद्धपुत्राचा मान मिळवेल म्हणून. तर आज तुम्ही 10 दिवस का होणार बुद्धाचे मानस पुत्र म्हणून समजलं जातं. जे काही तुम्ही सांगितलेलं आहे कसं शिकवलं जाईल. 10 दिवस एकदम मोहन काढायचं, कोणाला जास्त मित्र वगैरे आले तर बोलायचं ते जास्त. तुम्हाला नाही मग आता मोहन कंपन्याचा माझा भाऊ आला तर भेटतो. या गोष्टी तुम्हाला 10 दिवस काढायच्या. तुम्हाला सर्व सुविधा या ठिकाणी ठेवल्या जातील. खरं तर आता ज्यांनी कुवर दिले त्यांनी तर ते गायब झाले तुमचे. ते गायब झालेले त्यांनी आपल्याला सुविधा मिळणार आहे. प्रत्येकाने आपलं दान द्यायला पाहिजे किंवा माझ्या घरचा व्यक्ती आहे किंवा मी त्या व्यक्तीच्या हाती सुरू देणं म्हणजे तो व्यक्ती तुम्ही घडवल्या तुम्ही बनवलं त्यांना. तर अशा पद्धतीने उपासक लोकांनी काळजी द्यायची आहे की 10 दिवस भिक्षूंना जे काही लागतं लागत असेल त्यांना खायला लागतं, त्यांना साबण, तेल, आणखी काही वस्तू लागतात, पाणी लागतं. तर ह्या आपल्याला तर पुरवायला पाहिजे. त्यासाठी उपासक लोकांनी आपल्या सरळ हाताने दान करायचं आहे. आणि खरं तर बघितलं तर दान वेगवेगळ्या प्रकारचे हे आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दान दिले तर हे तुम्ही काम करता. म्हणजे दान देत असताना तुम्ही एक व्यक्ती एक म्हणते ज्याला तुम्हाला दान करायचं असेल यामध्ये प्रमाणात सुद्धा होऊ शकतं. एवढं तुम्हाला कुठे लागतं. आता तुमचं नाव आहे श्रामनेर ब्रह्मधर. म्हणा मी श्रामनेर ब्रह्मधर. लक्षात ठेवा. आर्यन श्रामनेर गणपती. म्हणा मी श्रामनेर
धम्मविजय संग्राम साळवे अनिल अशोक शेळके रामदेव नागरत्न निर्भीक ज्योतिष वाघमारे रामदेव शिवकुमार ध्रुवेन रामदेव भारद्वाज सम्राट विजय बागुल रामदेव धर्मसेन विजय केदार रामदेव संगरसेन रामदेव महासेन साई संतोष श्रीगोवन रामदेव धम्मरत्न अथर्व अथर्व गाडे का आयुष अमोल चतुर रामदेव संगपाल अंशुमन सुनील नवगिरे रामनेर धम्मानंद अर्जित अतुल खरात रामनेर संगानंद अनिल नायकराव बोर्डे रामनेर विनय मोदी संघर्ष किशोर प्रधान रामनेर धम्मपोदी सुयश मनोहर सरदार रामनेर सुंदरपोदी यशराज सिद्धार्थ नवगिरे रामनेर धम्मतेज अर्णव सिद्धार्थ अख्तर रामनेर संगतेज सिद्धार्थ सतीश जाधव रामनेर संगराज धर्मपाल सतीश जाधव रामनेर धर्मराज कुणाल हप्पुदे कुशला मुनी रामनेर कुशला मुनी पुन्हा कबीर प्रवीण बोर्डे रामनेर सुमन बोधी धर्मेंद्र प्रवीण बोर्डे रामनेर रत्न बोधी विशाल सुभाष थोरात रामनेर आनंदराज आशीष जितेंद्र बोर्डे रामनेर धर्मराज सम्यक अशोक थोरात रामनेर प्रज्ञारत्ना सर्वेश विनोद थोरात रामनेर श्रीरत्न ब्रह्मदेव प्रकाश दिवाळे रामदेव सचित्त सम्राट सचिन देहरे रामनेर नागघोष विजय भाकणकर रामनेर मैत्रीय रघुजी सावळे रामनेर वेदांकर साधू 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 साधू
आहेत, अनेक लोक बुद्धिस्ट आहेत, पण त्या पूर्ण विभागातून 2 लोक किंवा 1 व्यक्ती आलेला आहे. म्हणजे पुण्य जे असतं ते हजारो लोकांच्या वाटलं हे प्राप्त होत नाही. आणि धर्म ही अशी गोष्ट आहे, आज जरी आपल्या बालवयात कळत नसेल, पण जेव्हा तुम्ही मोठे होणार तेव्हा हा जो दिवस आहे तुमच्या स्मरणात राहील. मी बालपणामध्ये 10 दिवस सामने झालो, कारण धर्म खूप महागडा आहे, स्वतःच मिळत नाही. बोधिसत्वाला पारमिता पूर्ण करावं लागलं, खूप संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठेतरी त्यांना तो धर्म प्राप्त झाला, त्याला संबोधी म्हणतात. आणि त्या बोधिसत्वाला जो धर्म प्राप्त झाला, तो धर्मातून ते बुद्ध जन्माला आले, तर त्या बुद्धाचं ज्ञान समजून घेण्याचा प्रत्येक प्रवास आहे. 10 दिवसात कोणाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होईल, 10 दिवसामध्ये आपण खूप मोठे विद्वानच होऊन जाऊ, किंवा 10 दिवसात सगळे विचार मुक्त होते, असं नाही. ज्याचं जेवढं पुण्य आहे तेवढं त्याच्या वाटतं. जर खूप पुण्य जर असेल, त्या पुण्याप्रमाणे एखाद्या व्यक्ती उत्पादन नाही होऊ शकतो. तुमचं पुण्य जर कमी असेल तर तुम्हाला काही गोष्टी समजायला लागतं. त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर तुमची एखादी विचार कृती पण होऊ शकते. तर काशावरती सगळ्यांच्या अंगात पडलं तर सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल असं नाही. कुणाच्या आयुष्यात कमी परिवर्तन, कुणाच्या जास्त, कुणाच्या श्रेष्ठ. पण आता आपण संपर्कात आलेलो आहोत, भगवान बुद्धांच्या संपर्कात आलो आहोत, भगवान बुद्धांची आपण भेट चाललो आहे. पण 10 दिवसानंतर हे गोष्ट सगळ्यांना फायदा काय, पुण्यकर्मामध्ये भर पडतो. आपल्याला जरी वाटत असेल आपण काशावरचं धारण केलं काय होणार, काशावरचं धारण करून काय होतं, तर काशावरचं धारण करून आपण हे एक शील जरी पालन करतो, त्याचे किती शिले, 10 चिन्ह बनतो, पण ते चिन्ह डोळ्यात दिसत नाही. आपण जर म्हटलं पुण्य बनतं तर पुण्य दाखवलं तर डोळ्यानं नाही दाखवलं. चिन्ह एक ऊर्जा आहे, जसं प्राणशक्ती आहे ना, पोस्टमॅट म्हणून दाखवता येत नाही, पण या देहाला ती चालवतो. पोस्टमॅट म्हणून दाखवू शकतो आपण, अजून विज्ञान इथपर्यंत पोहोचलेलं नाही. त्याला आत्मा म्हणतात, ते प्राणशक्ती म्हणतात, काय म्हणतात. पुण्य पण तशीच गोष्ट आहे की ती अस्तित्वात आहे, तर ती डोळ्यात लागतात. पुण्य तयार होतं, एक शील तरी पालन करतो, 2 शील केले, 3 शील केले, 4 शील केले, सगळे शिलाचं पालन झालं, महान पुण्य. आणि पुण्यकर्म करण्याची संधी आपल्याला बुद्ध लेण्याच्या पायथ्याशी विवेकानंद मुले, विवेकानंद मुले, महात्मे यांच्या आशीर्वादाने ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. अजून मी 10 दिवस काय घालू असेल, काहीतरी आपलं वाटेल आलं पाहिजे. कमीत कमी बुद्धबंधना तरी पाठ झाले पाहिजे, कमीत कमी एखादा ग्रंथाचं अध्ययन तरी झालं पाहिजे. येऊन गेल्यानंतर कोणीतरी विचारलं तुम्हाला काय प्राप्त झालं, त्याला थोडं तरी काहीतरी सांगायला पाहिजे. मी एकानं हाताने गेलो होतो, पण एकानं हाताने आलो नाही. आता तुम्ही एकानं हाताने आला, पण आता जाताना तुम्हाला एकानं हाताने जायचं नाही, सगळं चालणार. आपण काय आपल्या सेंटरमध्ये लहान मुलाचं शिकून घेतो, जास्त सिरियस मूडमध्ये येत नाही. काही लोकांना वाटतं की यांना प्रश्नात का शिकवत नाही, काही लोकांना वाटतं की बाबा ते नियम बरोबर काय करत नाही. कारण एक संकल्पना अशी असते की या मे महिन्यामध्ये सुट्टीच्या दिवसामध्ये मुलं त्या 10 दिवसांमध्ये काय करतो आपण, त्यांच्या मनामध्ये प्रत्येक आवड निर्माण होतो. काय करतो आपण, प्रत्येक आवड म्हणजे कसं की बाबा माझे मुलं, माझे बाबासाहेब आहे, दुसऱ्या दिवसामुळं एखाद्या मंदिरात जातात, दुसरं एखादा मुस्लिम मित्र असेल तो मंदिरमध्ये जातो, तर मग माझं पण कर्तव्य तुम्ही बुद्धविहारात केलं पाहिजे. अशी ती आवड काय होते की डेव्हलप होते, आवड निर्माण व्हावी, श्रद्धा निर्माण व्हावी. त्याकरता आपण 10 दिवसाचं नियोजन करीत आहोत. आणि या नियोजनामध्ये आपण क्षमतेनुसार शिकवतो, जास्त स्ट्रिक्ट पण नाही, जास्त नाही. जसं की आता आईवडिलांना परमिशन पण आहे, ते संध्याकाळी येऊ शकतात, त्यांना भेटूही शकतात, बोलूही शकतात. पण संन्यास धर्मात चालत नाही, बरोबर जे नियम असतात ना त्याच्यामध्ये नाही चालत. एकदा काय 10 दिवस झालं, जसं विपश्यना करणार लोक असतात आणि म्हणतात तसं वापरून काय येऊन असतं. कसं असतं, कोणत्याही कार्य करण्याच्या पाठीमागे ना हेतू काय असतो तो इम्पॉर्टंट असतो. तर आपला हा 10 दिवसाचा हेतू कोणता आहे, पूर्ण विपश्यनेचा पण नाही, पूर्ण ग्रंथ वाचण्याचा पण नाही, किंवा पूर्ण लगेच तो 10 दिवसात पूर्ण मास्टर झाला पाहिजे असंही नाही. एकच गोष्ट डेव्हलप झाली पाहिजे, काय, श्रद्धा. काय झालं पाहिजे, श्रद्धा.
श्रद्धेला कसं डेव्हलप करता येईल. आणि इथून गेल्यानंतर तो म्हटलं पाहिजे की नाही, माझा धर्म एवढाच आहे आणि याच्या पलीकडे मी काही पालन करणार नाही. ना मी दिवाळी पालन करत, ना होळीचा सण साजरी करत, ना कोणत्या हिंदू धर्मातल्या देवदेवतेला मानत. घरातले जरी असतील ते मी काढून टाकले. आज याच्या अगोदर मी या गोष्टीला मानत होतो, त्या गोष्टीला मानत होतो, पण निघून गेल्यानंतर मी फक्त पुस्तक बाबासाहेब कोणाला मानणार? बुद्ध आणि बाबासाहेब आणि महापुरुष कुठले असतील, कबीर असतील, एवढ्या महापुरुषांना मानणार. आजही भाव तुमच्या मनात हा जर डेव्हलप झाला ना, आपण तुमच्या घरामध्ये पुस्तक घेऊ. काय करणार तुम्ही? पुस्तकं आणणार, तुम्ही वाचन करणार आणि हळूहळू तुमची प्रज्ञा डेव्हलप होणार. तर प्रज्ञेला डेव्हलप करण्यासाठी पहिला दरवाजा उघडणे म्हणजे श्रद्धा. श्रद्धा काय आहे? पहिला दरवाजा. आणि आपण 10 दिवस कशावर काम करणार आहोत? कशावर काम करणार आहोत? श्रद्धेवरती काम करणार. आणि म्हणून थोडंसं फ्रीडम पण तुम्हाला राहणार. पूर्णपणे तुम्हाला जास्त तुमच्या क्षमतेनुसार आम्ही ते आयोजन करणार आहोत, त्याचं नियोजन करणार आहोत. तुम्हाला कोणत्या पद्धतीने शिकवायचं, तुम्हाला किती वेळ बसून ठेवायचं, तर तुम्हाला दिवसातून किती वेळा सुट्ट्या द्यायच्या, किंवा काय 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 तुमची जी आहे स्थिती त्याच्यानुसार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, 10 दिवस एकच संकल्प करा, तुम्ही घरी नाही राहणार. आणि 2 दिवस भाडे गेलं लागले येणाराला तर तुम्ही दिला केला आता हे आता काय करत नाही. आता मी जेवणच करत नाही, आता काहीच करत नाही, मला करमणारच नाही. माता पित्यांनी पण ठरवा की तिकडं लेकरू रडो की काही हो, त्याला घरी न्यायचं नाही म्हणजे न्यायचं नाही. आणि मुलांनी तर पहिलं ठरवा. काय ठरवा? काही जरी झालं तरी घरी जायचं नाही. पहिलं कर्तव्य करायचं तुमचं. तुम्ही त्याच्या नापास झाले, मायबापांना तुमचं कर्तव्य. काही जरी झाले तरी घरी नेणार. रड करून द्यायचं आहेत ना. आम्ही सांगणार तुम्हाला अपडेट देणार म्हणजे आम्ही कशा करणार तिथं त्यांची काळजी करण्यासाठी. पण तुम्ही जास्त काळजी नका करत असू. नाश्ता केलाच काय, जेवण केलंच काय, काय करत असेल, काय कसं करेल. आता ती 10 दिवसाची जिम्मेदारीची आहे, ती विष्णू सर्वांची जिम्मेदारी आहे. आणि म्हणून थोडंसं रडलं तर लगेच इमोशन घेऊन जाऊन नका कारण मग आता घरीच जाऊ, मग तिच्या आवडीनावडीच्या वस्तू, तसं नाही. लेकरांना खाया प्यायला बिलकुल आणायचं नाही तुम्हाला. जर आणायला असेल तर सगळ्यांसाठी तुम्ही आणा. मग काय करतात, काय काय परिवाराचे काय करतात, बिस्किटचे पुढे आणतात, चिवडाच आणतात, मग ते त्यांचे लेकरं खातात. बाकी जे असतात त्यांच्यापर्यंत भाव पण होतो, कारण मला पण चिवडा पाहिजे, मला पण बिस्किट पाहिजे. तर मग त्याच्यामुळे भाव पण झाला आणि ते पण त्यांच्या आईवडिलांना फोन करतात, तुम्हाला पण काहीतरी सरळ घेऊन खायला, मला पण माझ्या आवडीचे पदार्थ तुम्ही खायला. म्हणून 10 दिवस तुमच्या आवडीचे पदार्थ मायबापांनी आणायचे नाही. तुम्ही ते लोकांकडून वेळ मारा, जे काही जण असतात, जे काही ते बोलतो. आणि जर आणायचं असेल तुम्हाला तर एकट्या पुढचं नाही आणता. डायरेक्ट तुम्हाला सगळ्यांसाठी बिस्किट आणायचे, सगळ्यांसाठी काय चिवडा आणायचा, सगळ्यांसाठी. जे पण तुम्हाला करायचं सगळ्यांसाठी. आता तुमचा मुलगा नाही, तो एक सामान्य संघाचा एक अंग आहे. आणि आता तुम्हाला फक्त तुमच्या मुलाची सेवा नाही करायची, तुम्हाला सामान्य संघाची सेवा करायची. तुम्हाला सेवा करायची. तुम्ही तुमचा एक मुलगा म्हणजे नदी, संघ म्हणजे समुद्र. तुम्ही तुमची एक नदी समुद्राला अर्पण करू. आता तुम्हाला नदीच्या भानगडीत नाही पडायचं, तुम्हाला समुद्राचा विचार करायचा म्हणजे संघात. आणि या बारीक गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमची पण श्रद्धा वाढेल आणि मुलांना पण या 10 दिवसात काही ना काहीतरी प्राप्त होईल. ते रिकामे हातात जाणार नाही एवढी गॅरंटी समजा घेणार. म्हणून उद्यापासून आपण आता क्लासेसला सुरुवात करणार आहोत. आज आपण इथेच पूर्णविराम देणार आहोत. आपण आईवडिलांना बोलायचं, त्यांना भेटायचं, पण कोणताही हट्ट करायचं नाही. मोबाईल बिलकुल 10 दिवस तुम्ही वापरणार नाही का? मुलांकडे मोबाईल 10 दिवसामध्ये जेवू नका. आणि 10 दिवसामध्ये त्यांना सांगून ठेवा की फोनही करू. आता मी याच्यात त्याचा फोन घेणार, हां तुम्ही याचा त्याचा फोनवरती त्याला विचारणार कुठे काय नाही. ती आता डोक्यातून काढून टाका. ती सगळ्यात जिम्मेदारी आहे. तुम्हाला एक टाइम टेबल दिलं जाईल, त्या टाइम टेबलवर तुम्ही यायचं आणि त्यांना भेटायचं. कोणत्या पण टाइम टेबलमध्ये नका घुसू. आता काय होते, कधी कधी क्लास चालू आहे आणि आधी त्याचे मायबाप आणि मग ते निरोप देतात, त्याचे आईवडील लागले त्यांना भेटायचं. आता त्या मुलांना क्लासमध्ये जॉईन करायचं की त्यांना भेटायला जायचं, मग ते क्लास सोडून त्यांना जावं लागतं. तसं नाही, आईवडिलांनी थोडीशी नियमाचं पालन करावं आणि त्यांचे जे क्लास आहेत त्या क्लासच्या मनामध्ये येऊ नये. जर 4 ते 5चा टाईम दिलेला त्यांना सुट्टीचा, तोच पिरियड तुमचा भेटण्याचा. त्या पिरियडमध्ये तुम्ही भेटा, त्यांचे संवाद करा, त्यांची विचारपूस करा.
पण कोणत्याही मला टायमाला तुम्ही येऊ शकत नाही. काही उपासकांना थांबायचं असेल सेवेसाठी थांबवू शकतो की बाबा आम्हाला रात्री मुक्काम करायचा आहे. तुम्हाला जर जास्त वाटत असेल की आम्हाला आमची मुलं बाळ नसले पाहिजे तर तुम्ही 10 दिवस सेवा पण करू शकता. सेवक म्हणून पण राहू शकता. मुलांना भोजन वाढणे, त्यांना पाणी देणे किंवा लहान मुलं असतील त्यांना थोडंसं काय असेल त्यांना सू असेल किंवा दुसऱ्या काय गोष्टी असतील त्यांना तुम्ही ते त्यांच्या पद्धतीने तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकता. कारण आपला थोडासा वनाचा भाग आहे. आता ती जी मुली दिसते कोणते हॉटेल दिसतं छोटं आणि ते भगवान बुद्धाच्या मूर्त्या दिसतात एवढी तुमची सीमा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर तुमची सीमा नाही आहे. आता काय काय निघले पुढे दिसला भंतीजी तो तिकडे दिसला भंतीजी पुढे विद्यापीठ भेटणार पुढे गेले भंतीजी विद्यापीठात गेले फिरा ते तुमची काय सीमा नाही आहे. सीमा एक रेष असते त्या रेषेच्या आतच तुम्हाला राहावं लागतं. आणि जर तुम्हाला एखादी भक्ती दिसले की त्याच्या बुद्ध वृत्तीच्या पलीकडून दिसले तर लगेच त्यांना वापस वाटत द्यायचं की भक्तीजी तुम्हाला अलाउड नाही. बंधन असतात ना, बंधन असतात ना. नियम कशाला म्हणतात? आपण शील घेतो. शील म्हणजे काय? नियमच आहे, बंधन आहे. आता पण कसं होते आम्हाला एखादा शब्द तुम्हाला बोलता असं एखादा शब्द निघून जातो किंवा तुम्हाला ते गोष्ट का समजत नाही तुम्हाला राग करू शकतो. म्हणजे अशी काम बोलू लागेल भेटायला काही किंवा हेच नका काम द्या ना आम्हाला. तसं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नियम सांगितले. नियम आपल्या लोकांना लक्षात येत नाही होत. आणि एखादा शब्द भक्तीला तीर्थ वाटला तर त्यांना वाटेल ते बोलायचे किंवा ते आपला याच्यातूनच बोलत आहे, रागातूनच बोलत आहे. कोणत्या राग किंवा कोणती पत्र भाषा असते फक्त नियम असतात. पण नियम पाळण्याची शिस्त जी आहे पण त्याची सुद्धा धर्मसंघ आणि बाबासाहेबांवरती परिपूर्ण श्रद्धा बसली पाहिजे आणि त्याच्यानंतर कोणत्याही धर्माचं त्याचं पालन करता कामा नाही. एवढं जरी आपण शिकलो किंवा तिथं आलो तरी पुढे पूर्ण घेऊया. सर्वांसाठी मंगल कामना करतो, मंगल त्यांची व्यक्त करतो. आणि जे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे संबंध असेल आपण त्याचं अनुकरणही करणार अशी अपेक्षा करतो. आणि सर्वांनी साधू साधू साधू. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल.